शोभा काय करते आज नाश्त्याला? तर चला बघा इडियापम कसे करते बघूया आपण. काय इडियापमचं सगळं काय व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. पीठ बीठ सगळं मळून करून घेतलं, भाजी बनवली छान छान अशी. तर कसं पीठ काय काय घालायचं असतं हे पाहण्यासाठी 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलाय. हो, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. डिस्क्रिप्शन बॉक्स बघा, तिथं व्हिडिओच्या खाली मोर लिहिलेलं असतंय, तिथं मोरवर गेलं की तुम्हाला तिथं दिसून जाईल. तिथं मी लिंक टाकतो. तर मोरचा ऑप्शन येतो बघा व्हिडिओच्या खाली, तिथं बघा. तर मस्तपैकी बघा केरळचा नाश्ता शोभा करत आहे. इडियापम इडियापमच म्हणतात ना बघा. इडियापम मस्त छान छान मऊसूद आणि म्हातारी माणसं सुद्धा, लहान मुलापासून म्हातारी माणसापासून खाते ती. बस लहान मुलापासून म्हातारी माणसं पण खावणारी मऊ असा. ज्याला दात नसते ती पण खाणार. तर याचा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही. कसं करायचं असतं, मस्त ते असतं ती. मस्तपैकी इडियापमचं एक भांडं आणायचं आणि करत राहायचं नाश्त्याला. इडल्याचं भांडं असलं तरी चालतंय. ओके, म्हणजे इडल्याचं भांडं असलं तरी चालतंय आणि इडियापमचं भांडं असलं तरी चालतंय. कशातही करू शकता तुम्ही. ती एकच आहे बघा. मला जी माहिती नाही ती वहिनी माहिती देते. इडियापम आणि हरभऱ्याची रसा भाजी मस्तच बनवली. रसाभाजी कुठं आहे? इकडे गॅसवर. तर ती हरभऱ्याची रसाभाजी काय सर्वांनी येतेच. तर सर्वांना येते, पण शोभा म्हणते थोडा फरक आहे. तर ती हरभऱ्याची भाजी पण मी युट्यूबला टाकलेली आहे अशी टाकलेली. कशी करायची तो पण व्हिडिओ बघा. हरभरा भाजीचा मस्तपैकी कशी तयार केली ती मस्तपैकी. तर हा इडियापमचं भांडं बघा. बघा येत आता ही ते भरून ठेवलं तिनं आणि ही असं गरम केलं चांगलं मस्तपैकी. आता खाली या बघुल्यात पाणी आहे ना बघा. हा, त्यात पाणी ठेवलंय, त्यात लिंबू पण टाकलंय म्हणजे भांडं काळं पडत नाही का नाही. तर पाणी ओतून लिंबू टाकलंय आणि पाणी तापवलंय, गरम केलंय. त्याच्यामुळे ते वरचं पाणी पण वाफेनं गरम झालंय. आणि वर आता ही बघा इडियापम केलंय मस्तपैकी. पांढरे शुभ्र इडियापम मस्तच याच्यागत दिसतं, तांदळाच्या पिठापासून मॅगीगत दिसतंय मस्तपैकी. मॅगीपेक्षा पांढरं शिपत दिसतंय मस्तच. तर या सर्वांनी इडियापम खायला एक पडला असता सगळंच आता व्हिडिओच्या नादात. तर आता चांगलं 15-20 मिनिटं लागते ते शिजायला त्याला. पण नाश्ता जबरदस्तच होतो नुसता इडियापमचा. तर सर्वांनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण जर व्हिडिओ बघत असेल तर बघत असते तेच त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे केरळमधील व्हिडिओ तुम्हाला बघता येतील इथून पुढचे, आणि गावी गेल्यानंतर गावाकडचे व्हिडिओ बघता येतील. तर सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा नवीन लोकांनी. आणि आता ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आणि याची रेसिपी पाहण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे मी काय ते लिंक टाकण्याचा प्रयत्न करतोच. पण तरीही नाही गावली तर 4 ते 5 दिवसापूर्वीच हे इडियापमची रेसिपी कशी करायची असते ती बघितलेलंच आहे सर्वांनी. कोणी कोणी बघितलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा मस्तपैकी. बऱ्याचशा ताईने माझा ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे आणि छान छान कमेंट सुद्धा आले त्या मस्तपैकी. तर तो व्हिडिओ मस्तच झाला आहे मित्रांनो. तर व्हिडिओतला व्ह्यूज पण चांगले होते, म्हणजे बराच बघितला आणि जास्त वेळ बघितला. बऱ्याच वेळा उशीर असं बघितलेला आहे तो व्हिडिओ. तर तो व्हिडिओ नक्की बघा कसं करायचं ते. तर चला मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.